फक्त एका रात्रीत एका भक्ताचे नशीब बदलले. ना कोणती मोठी ओळख, ना पैसा, ना आधार. फक्त स्वामी समर्थावरील अढळ श्रद्धा. आणि मग घडला असा चमत्कार की संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. स्वामी समर्थ म्हणाले होते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण या वाक्याचा खरा अर्थ एका भक्ताला जेव्हा समजला, जेव्हा तो आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटात सापडला. पुढे जे घडले ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आजची कथा शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एका या कथेत असा एक प्रसंग आहे ज्यामुळे एका भक्ताचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. स्वामी समर्थांची कृपा कशी कार्य करते, संकटाच्या काळात श्रद्धेची ताकद किती मोठी असते, हे तुम्हाला या कथेतून नक्की समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. या कथेमध्ये स्वामी समर्थांनी दिलेला एक असा संदेश आहे जो प्रत्येक भक्ताच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो संदेश चुकवू नका. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कथेचा शेवट ऐकल्यानंतर तुम्हालाही जाणवेल की स्वामी समर्थ आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत. म्हणून ही प्रेरणादायी कथा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपेची अशी एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुमची श्रद्धा आणखी दृढ होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अनेक वेळा आपल्या आयुष्यात अशी संकटे येतात की कोणताही मार्ग दिसत नाही. सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटते. पण अशा वेळी जर मनापासून तुम्ही स्वामी समर्थांचे स्मरण केले तर त्यांची कृपा कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्यापर्यंत नक्की पोहोचते, असे अनेक भक्तांचे अनुभव सांगतात. तर आजची कथा आहे एका संकटात सापडलेल्या भक्ताची. चला तर मग आता कथा सुरू करूया. एका गावात एक साधा, प्रामाणिक आणि स्वामींचा निस्सीम भक्त राहत होता. त्याचे जीवन खूप कष्टाचे होते, पण त्याची स्वामीवरील श्रद्धा अढळ होती. तो रोज सकाळी उठून स्वामींचे नामस्मरण करत असे. घरात आर्थिक अडचणी होत्या, व्यवसाय नीट चालत नव्हता, पण तरीही त्याने कधी स्वामींचा ध्यास सोडला नाही. एक दिवस त्याच्यावर मोठे संकट आले. त्याच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले. कर्जदार पैसे मागू लागले. घरातील वातावरण चिंतेने भरले. तर मग त्याला वाटू लागले की आता सर्व काही संपले आहे. त्या रात्री तो खूप दुःखी मनाने स्वामींच्या फोटो समोर बसला आणि म्हणाला, स्वामी, मला आता काहीच मार्ग दिसत नाही. तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढू शकता. त्या रडता त्याला झोप लागली. त्या रात्री त्याला स्वामींचा संकेत मिळाला. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात त्याला स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. स्वामी म्हणाले, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळी जे घडेल त्यावर विश्वास ठेव. इतके बोलून स्वामी अदृश्य झाले. भक्त जागा झाला. त्याच्या मनामध्ये एक वेगळीच शांतता होती आणि कृपेची अनुभूती. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक त्याला जुन्या मित्राचा फोन आला. तर त्या मित्राने अनेक वर्षापूर्वी घेतलेले पैसे परत करण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक दिवसापूर्वी त्याच्याकडून जे पैसे घेतले होते मित्राने, ते त्याला परत करणे देत होता तो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती रक्कम नेमकी त्याच्या तातडीच्या कर्जा इतकीच होती. म्हणजे जेवढी त्याला गरज होती तेवढीच ती रक्कम त्याला परत मिळत होती. भक्ताला स्वामींचे शब्द आठवले त्यावेळेस, की काही दिवसात त्याला नवीन कामाची संधी मिळाली. व्यवसाय पुन्हा उभा राहू लागला.
हळूहळू त्याची सर्व संकटे दूर झाली आणि त्याला जाणवले की संकट दूर करणारा केवळ चमत्कार केवळ पैशांचा नव्हता, तर स्वामींनी त्याच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासाचा होता. तर मित्रांनो, आज स्वामी समर्थांचा खरा चमत्कार म्हणजे आपल्या मनातील भीती दूर करून आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे. जेव्हा आपण खूप निराश होतो, तेव्हा ते आपल्याला धैर्य देतात, बळ देतात, ताकद देतात. जेव्हा आपण एकटे पडतो, तेव्हा ते आपल्याला आधार देतात, आपल्याला शक्ती देतात व आपला विश्वास बळकट करतात. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, अगदी हरल्यासारखे वाटते, कुठं आता आपल्याला आपण उभं राहू शकत नाही, काहीच आता आपल्याकडे पुढे पर्याय नाही. अशा वेळी सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा ते नवीन मार्ग दाखवतात, नवीन दिशा आपल्याला दाखवतात, की आपण अजिबात हार मानायची नाही आणि भक्तांना प्रेरणा देतात. म्हणूनच स्वामी समर्थांचे एक वाक्य लाखो भक्तांना प्रेरणा देते, भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. जर तुमचीही स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा, अनुभव आणि संदेशासाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत रहा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.